विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या मराठीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी संताप व्यक्त केलाय। राज ठाकरेंची राहुल नार्वेकरांवर जोरदार टीका। विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांकडून मराठीची चिरफाड, मराठी वाचता येत नाही हे पाहून संताप आणि उद्वेग। त्या कागदातून भेळ खाल्ली होती का असा सवाल देखील राज ठाकरेंनी केलाय। नार्वेकरांना दीनानाथ मंगेशकर माहिती नाहीत, दीनदयाल उपाध्याय सुद्धा त्यांना माहिती नाहीत। नार्वेकरांकडून मराठीच्या निधनाचा शोक प्रस्ताव, काय पद्धतीची ही माणसं सरकार निवडून देतोय असा प्रश्नही राज ठाकरेंनी केलाय। काय ट्विट केलं राज ठाकरे यांनी पाहूयात। पद्मविभूषण आशाताई भोसलेंच्या निधनाचा शोक प्रस्ताव मांडताना विधानसभा अध्यक्ष श्री राहुल नार्वेकर यांनी ज्या पद्धतीने मराठी भाषेची चिरफाड केली आणि कागदावर लिहून दिलेलं मराठी पण त्यांना वाचता येत नाही हे पाहून संताप, उद्वेग दोन्ही दाटून आला। वाचण्याआधी त्या कागदातून भेळ खाल्ली होती का यांनी असा सवाल राज ठाकरेंनी केलाय। बरं, अजून एक शोकांतिका म्हणजे नार्वेकर दीनानाथ मंगेशकरांचा उल्लेख दीनदयाल मंगेशकर करत होते आणि वाटेल तसं मराठी वाचून दाखवत होते। त्यावेळेस सभागृहात उपस्थित एकाही आमदाराला आक्षेप नोंदवावासा वाटला नाही। नार्वेकरांना ना दीनानाथ मंगेशकर माहीत आहेत, ना दीनदयाल उपाध्याय। काल नार्वेकरांनी आशाताईंच्या निधनाचा नाही तर मराठी भाषेच्या निधनाचा शोक प्रस्ताव मांडला आणि त्यावर एकाही सदस्याने ब्र देखील न काढून या शोक प्रस्तावाला जणू अनुमोदन दिलंय। त्याबद्दल आणखी माहिती घेऊयात, आपल्या प्रतिनिधी मनश्री पाठक आपल्या सोबत आहेत। मनश्री, राज ठाकरे यांनी टीका केलेली आहे, त्या पद्धतीने मराठीची चिरफाड नार्वेकरांनी केली त्यावर संताप व्यक्त केलाय राज ठाकरे यांनी। आशा भोसले यांच्या निधनाचा शोक प्रस्ताव हा मांडला जात होता। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हा शोक प्रस्ताव मांडतेवेळी ज्या पद्धतीने भाषण केलेलं होतं त्यावरून सगळ्या स्तरातून आता टीका व्हायला सुरुवात झालेली आहे। आशा भोसले यांच्याशी किती जवळचे संबंध होते राज ठाकरेंचे हे सर्वज्ञात आहे आणि त्यामुळेच आशा भोसलेंच्या शोक प्रस्तावासंदर्भात जेव्हा राहुल नार्वेकर बोलत होते आणि त्यावेळेस त्यांनी जी मराठी भाषा वापरली त्यावरून आता राज ठाकरेंनी राहुल नार्वेकरांवर हे टीकास्त्र सोडलेलं आहे। इतकंच नाही तर हे लिखित अशा पद्धतीचं भाषण होतं किंवा हा कागद त्यांच्या समोर होता आणि तरी देखील मराठी भाषेसंदर्भातल्या असंख्य चुका या दरम्यान झालेल्या आहेत आणि त्या चुकांचा एक पाढाच खरं तर राज ठाकरेंनी आपल्या पोस्ट मधनं हा वाचून दाखवलेला आहे। इतकंच नाही तर स्वाहिली किंवा हिब्रू भाषा जरी असली असती तरी चालली असती, मात्र अशा प्रकारचं मराठी हे वापरता कामा नये। अशा प्रकारच्या मराठीच्या चिन्हड्या उडवलेल्या आहेत राहुल नार्वेकर यांनी, त्याच्यामुळे अशा पद्धतीची मराठी भाषेची चिरफाड केलेली आपल्याला आवडलेली नाही अशाच पद्धतीचं ध्वनीत हे या पोस्ट मधनं होताना आपल्याला बघायला मिळते। खरं तर सर्व स्तरातून राहुल नार्वेकरांच्या या मराठी भाषेच्या वापरावरून आता टीका व्हायला सुरुवात झालेली आहे आणि राज ठाकरे यांनी सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून, समाज माध्यमांवरून पोस्ट करत आपलं मत या ठिकाणी मांडलेलं आहे। ठीक आहे मनश्री, धन्यवाद या माहितीसाठी।